सुरू करायला आलेलो होतो आणि विषय आपल्या सगळ्यांसमोर अतिशय स्पष्ट आहे. तो म्हणजे 12 वर्ष विश्व सेवक म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी 4400 आणि त्यावर सलग त्याने प्रधान सेवक म्हणून प्रधानमंत्री म्हणून काम केलं, सेवा केली, कर्तव्य केलं. असा जनाधिकार, असा आशीर्वाद लोकांचा, मतदातांचा संपूर्णतः मागे राहिला. आणि आता एनडीए म्हणून 22 राज्यांमध्ये सेवेचं कार्य हे 22 राज्यांमध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे चालू आहे. तसं बघितलं तर ही घटना याच्या भारतीय राजकारणातली दुर्मिळ घटना आहे. दुर्मिळपेक्षा मी अशक्यप्रायच म्हणेन. परत कोणाला कधी शक्य होईल सांगता येणार. आणि आजच्या वैश्विक परिस्थितीमध्ये तर आणि त्यातही विशेषतः एशियन कंट्रीज मध्ये बघितल्यावर एक नेतृत्व, एक पक्ष, एक सरकार आणि त्याचं वाढती लोकप्रियता याचं उदाहरण सापडणंच कठीण आहे. मला अन्य कुठल्या राष्ट्रांची नावं घ्यायची नाही. आपण सगळे सुद्धा जगभरातला जिओ पॉलिटिक्स आणि राजकीय इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की राजकीय स्थैर्यता हा सगळ्यात मोठा आशीर्वाद जनतेचा माननीय मोदीजींच्या मागे उभा आहे. आणि म्हणून केवळ हे आमच्यासाठी सेलिब्रेशन नाही आहे. काही ठिकाणी मुद्दामून याचा उल्लेख केला जातो. विरोधकांनी करणं स्वाभाविक आहे, मी त्याच्यावर टीका करणार नाही. पण आमच्या दृष्टीने आम्हाला दिलेल्या जनसेवेच्या व्रताचा आणि लोकांच्या आशीर्वादाचा आम्ही उतराई होऊ शकत नाही. पण हिशोब देण्याचा ही वेळ आहे आणि हिशोब जनतेला दिलाच पाहिजे या भावनेतून काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि म्हणून एक कार्यक्रम पूर्ण सरकारचा, पक्षाचा, एनडीएचा आणि बरोबरीने सर्व जिल्हा शहा सुद्धा आपल्या पत्रकार मित्रांशी आणि जनतेशी संवादाचा आहे. आजची पत्रकार परिषद त्यातलाच एक भाग आहे. सर्वसाधारणतः मी हातात कागद घेऊन पत्रकार परिषद करत नाही, पण माझ्याकडून सुद्धा योग्यच माहिती आपल्या सगळ्यांना माहित असलेली गेली पाहिजे म्हणून काही गोष्टींचा, ठळक गोष्टींचा मी उल्लेख करतोय. बाकी सर्व महत्वाच्या गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला दिसेल. याचा डिस्प्ले सुद्धा, प्रदर्शन सुद्धा आपण केलेलं आहे. एक नोट, एक टिप्पणी या विषयातली आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदेनंतर दिली पण जाईल. पवारजींना माझं निवेदन आहे, अन्न त्यागासाठी बसू नका. तुम्ही तुमच्या सूचना शेतकऱ्यांच्या हितासाठी अजून काही करण्याच्या असतील तर जरूर द्या. मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की या सरकारने, केंद्र सरकार मोदीजींचं असो, राज्य सरकार देवेंद्रजींचं असो, आमच्या काळ्या आईची, लाल मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाला केंद्रबिंदू धरून आम्ही काम करतो आहोत. आणि म्हणून राज्यात तशा अर्थाने, मला शब्द लक्षात आहे, तशा अर्थाने कुठल्याही अट न टाकता एवढी मोठी निवडणूक कुठली समोर नसताना कर्जमाफी योजना देवेंद्रजींनी आणि या सरकारने, एकनाथ शिंदेजी, सुरेंद्रभाई पवार यांनी केली. बळीराजाला भरीव मदत, किसान क्रेडिट कार्ड, ते कर्जाच्या मर्यादा वाढवणे, तिथपासून सन्मान निधी केंद्राचा आणि राज्याचा, आणि आता कर्जमुक्ती, त्याने पिकवलेल्या धान्याला एमएसपी, फळ आणि अन्य गोष्टींना वाहन नेण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी स्पेशल ट्रेन्स, ऑनलाईन, ऑन प्लॅटफॉर्म, त्याच्या विक्रीची सोय, अशी असंख्य गोष्टी करतो. अजूनचे काम आम्ही करू. अन्य त्यागापेक्षा आमच्या बरोबर कामाला या, असंच आवाहन रोहित पवारांना केलं.
नीटच्या परीक्षेवर आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, आंदोलन करण्याचाही अधिकार आहे. मुद्दा क्रमांक 1, सरकार हातावर हात घेऊन बसलेलं नाही. नीटच्या परीक्षेतला गोंधळ लक्षात आल्यानंतर सरकारने त्याच्यावर नव्याने परीक्षेची उपाययोजना केली. नंबर 2. नंबर 3, जे यातले दोषी आहेत त्यांच्यावर कुठे SIT ते CBI ते आपल्या व्यवस्थात्मक असलेल्या पार्लमेंटरी कमिटीज त्यातल्या अटक. आणि आजचा आपल्याला निर्णय माहिती आहे की नीट मधल्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हवा असलेला जास्ती 15 मिनिटाचा वेळ यापासून त्याच्यावर रिफॉर्म, या तिन्ही गोष्टीत सरकार काम करते. अडचण विद्यार्थ्यांना झाली त्यावर सरकार हात धरून बसलेलं नाही, त्यांना झालेल्या दुःखातून मार्ग काढणं हे सरकार करते. वाक्य स्पष्ट आहे, योग्य आहे. बाबासाहेबांचा फोटो हातात धरायचा सगळ्यांनीच धरला पाहिजे. आणि आंदोलकांनी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानात्मक ज्या योजना आणि प्रशासकीय व्यवस्था आहे त्या प्रशासकीय व्यवस्थांवर एका अर्थाने प्रश्न निर्माण करणं ठीक आहे, पण त्या गैरसमज पसरवणं हे संविधानिक नाही, असा त्यांच्या रेफरन्सने वाक्याचा अर्थ आहे आणि तो योग्य आहे. विरोधक असो व आपलं म्हणणं मांडणारा कोणी असो त्याला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आकडेवारी बघितलं आपल्या लक्षात असेल की आज वैश्विक संकट आणि त्यातल्या पुरवठा साखळीतल्या असलेल्या अडचणी यानंतर सुद्धा महागाईचा दर नियंत्रणात आणणारे आकडे भारताचे आहेत, हे विविध यंत्रणा सांगतायत. तरीही नागरिकांना काहीच त्रास होऊ नये यासाठी जे जे करावं लागेल ते सरकार करेल. महागाई आटोक्यात आणली आहे, अजूनही काम करेल. राऊतांना मी एवढंच सांगेन, अख्ख्या महाराष्ट्राच म्हणणं असेल की खातं नीट चाललं पाहिजे आणि देवेंद्रजी त्याच्यासाठी केपेबल आहेत याचा मला सर्टिफिकेट संजय राऊत यांच्याकडनं नको. राहता राहिला अर्थ खातं कोणाकडे हा निर्णय देवेंद्रजी करते आणि आज ते देवेंद्रजींकडे आहे. खऱ्या अर्थाने कधी कधी ते सत्य बोलतात, पण त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. देवेंद्रजींकडे ते खातं आहे, ते योग्य चालवत आहेत आणि अर्थ खातं कोणाकडे याचा निर्णय करण्याचा अधिकार हा देवेंद्रजींकडे आहे, ते तू करते कळतंय. म्हणून काहींना असं वाटतंय की आता आमचं काय होणार आणि त्या अर्थाने राजकारण शेतकऱ्यांच्या विषयात करू नये एवढंच मी रोहित पवारांना सांगतो.